आता निवडणुकांचा निकाल लागला त्याच्यानंतर पण असे स्टेटमेंट्स आले की आम्ही विरोधात बसायला देखील तयार आहोत. काय झालं की रिझल्ट आल्यानंतर समोर ज्यांची विरोधी पक्ष म्हणून जी संख्या आहे ती अल्प आहे. बरोबर. आणि आमची ही भूमिका राहिली, कारण आज आम्ही युतीमध्ये नाही आहोत. आम्ही अनेक वर्षे युतीचं सगळं राजकारण, आणि माझं भाग्य असं आहे की लहान वयामध्ये आल्यामुळे मी गेली 25-30 वर्षे युतीचं राजकारण बघत आलेलं आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून ते आता शिंदे साहेबांपर्यंत. मधल्या काळात रघुनाथ मोरे होते, मोदा, प्रकाश परांजपे, आमचेही कापसे, जगन्नाथ पाटील साहेब, असे निरनिराळे, घारपुरे, वीणा भाटिया. तर आम्हाला सन्मानपूर्वक युतीमध्ये जर ठेवलं, कारण की अनेक वेळेला सन्मानपूर्वक जर झालं नाही तर मग मतभेद होतात. आणि त्याच्यामुळे माझी ती भूमिका होती की सन्मानपूर्वक जर त्या युतीच्या जागा आपण वाटप केलं, नाहीतर आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार आहोत. आणि ही तयारी असली पाहिजे. शेवटी तुम्ही एखाद्या शहराच्या हिताच्या करता लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जाता, तेव्हा तुम्ही पॉवर गेम करण्याकरता जायला पाहिजे असं नाही. निश्चितपणे सत्तेवर असाल तर तुम्ही अधिक प्रकारे जे जे चांगलं हे करता येईल ते करता येऊ शकतं. पण त्याचबरोबर सक्षम असा समोर सुद्धा विरोधी पक्ष असला पाहिजे की जो अंकुश पण ठेवेल, की जेणेकरून विकास एका दिशेने जाईल, पारदर्शी राहील, दिशाहीन विकास होणार नाही. आणि त्याच्यामुळे ते आमची तयारी आहे. आजही आहे. आजही आहे ना, आजही आहे. आमचा विरोधी पक्ष नेता झाला तरी काही हरकत काहीच नाही त्याच्यामध्ये. योग्य पद्धतीने आम्हालाही अंकुश पण ठेवता येईल आणि त्याच्यामध्ये सहभाग देखील होते. किंवा सत्तेमध्ये जरी असलो तरी जे जे म्हणून ठाणेकराच्या हिताचं आहे ते करण्याला आमचं प्राधान्य राहील. आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे आम्ही दिलेलं आहे त्याच्याशी एकरूप राहून आम्ही ते करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि महापालिका असेल किंवा विधिमंडळ असेल किंवा या दोन्ही सभागृहाच्या बाहेर देखील आम्ही ती भूमिका जी आहे, शेवटी ठाणे आणि ठाणेकरांचं हित हा आमचा एकदम प्रथम अजेंडा आहे.